नाही, पहिले तर सर्वप्रथम मी अकोल्याच्या सगळ्या नागरिकांना विनंती करेन की त्यांनी मतदान करावं. देशाच्या संविधानाने एकमेव अधिकार जो दिलेला आहे तुम्हाला, तो लोकप्रतिनिधी निवडून देण्याचा आहे, तो मतदानाचा आहे. आणि प्रत्येकाने आपापल्या विचाराच्या हिशोबाने आपल्या हक्काचा प्रतिनिधी निवडायलाच पाहिजे. चांगले लोक राजकारणात यायला पाहिजे, चांगले लोक निवडून द्यायला पाहिजे, चांगल्या वृत्तीचे, प्रवृत्तीचे, सुशिक्षित लोक तिथं आले पाहिजे, जेणेकरून त्या गावाचं कायापालट होईल. आणि नेमकं ज्या गावामध्ये राहायचं, जिथे पिढ्यानपिढ्या आपण राहतो, ते गाव चांगलं असलं पाहिजे, सुंदर असलं पाहिजे, स्वच्छ असलं पाहिजे, अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टीम असली पाहिजे, फुटपाथ असले पाहिजे, मोहल्ला क्लिनिक असले पाहिजे, कन्व्हेन्शन हॉल इथं असले पाहिजे, शाळा असल्या पाहिजेत, कॉर्पोरेशनचे हॉस्पिटल, शाळा वगैरे ह्या काही गोष्टी इथं सध्या अकोल्यात अस्तित्वात जवळपास नाही आहेत. तर मला वाटते लोकांनी विचार करून शांत डोक्याने चांगले प्रतिनिधी निवडून द्यावे, एवढीच सगळ्यांना विनंती करतो. व प्रत्येकाने मतदानाचा हक्क ते करावा. जवळपास 80, 85, 90% मतदान झालं पाहिजे, एवढीच मी सगळ्यांना विनंती करतो.